आणि आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। अजितदादा गटाचे अर्ध्याहून जास्त आमदार पवारांसोबत जातील, आमदार बच्चू कडूंचा दावा। तर लाडकी बहीण योजनेवरून महायुतीमध्ये श्रेयवाद सुरू असल्याचंही बच्चू कडूंचं वक्तव्य। अजित पवारांनी महायुतीत 80 ते 90 जागा मागितल्या आहेत। जागा वाटपाच्या चर्चांमध्ये मी जास्त लक्ष घालत नाही। अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांची चर्चा होत असते। छगन भुजबळांची प्रतिक्रिया। जयंत पाटलांच्या भेटीसाठी गोकुळ झिरवाळांना मीच पाठवलं होतं। गोकुळ झिरवाळ जयंत पाटलांच्या भेटीवर नरहरी झिरवाळांचा दावा। जयंत पाटील माझे नेते म्हणून मुलाला सत्कारासाठी पाठवलं, नरहरी झिरवाळांचं वक्तव्य। इथून हातपाय पसरले की फडणवीस दिल्लीत जाणार की काय, राऊतांचा सवाल। फडणवीस आणि बंगल्याचं काय रहस्य आहे कळत नाही, राऊतांची फडणवीसांवर टीका। स्ट्राईक रेट आणि क्षमता हे जागा वाटपाचं सूत्र। वर्षावर पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांमध्ये मुख्यमंत्री शिंदेंची माहिती। 8 ते 10 दिवसांमध्ये जागा वाटप पूर्ण करणार असल्याचीही माहिती समोर। गद्दारी, भ्रष्टाचारी आणि खोटं बोलण्यात तुमचा स्ट्राईक रेट मोठा, राऊतांचा शिंदे गटावर निशाणा। नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणुका होण्याची शक्यता। निवडणुका 2 टप्प्यात होणार, मुख्यमंत्री शिंदेंकडून शक्यता व्यक्त। वर्षावर मुख्यमंत्री शिंदेंच्या पत्रकारांसोबत अनौपचारिक गप्पा। निवडणुकाच्या तारखा सांगायला मुख्यमंत्र्यांनी आयोगाचा पदभार सांभाळलाय का, संजय राऊतांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका। किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हा निवडणूक आयोगाचा अधिकार। शिंदेंच्या अनौपचारिक गप्पांमधील निवडणुकीसंदर्भातील माहितीवर अजितदादांची प्रतिक्रिया। झारखंडमध्ये मोदी लाडकी बहीण योजनेवर टीका करतात आणि इथल्या योजनेचं कौतुक करतात। महाराष्ट्रातील योजना ही बोगस, राऊतांची टीका। सत्ता असताना पवारांनी महाराष्ट्राला लुटण्याचं काम केलं, गोपीचंद पडळकरांचा आरोप। तर पवारांनी हरिनामाचा जप करावा, पडळकरांचं वक्तव्य। शरद पवारांनी मुख्यमंत्री शिंदेंकडे भेटीसाठी वेळ मागितली, भेटीची वेळ मिळावी म्हणून पवारांचं मुख्यमंत्री शिंदेंना पत्र। महिलांच्या सबलीकरणाबरोबर सुरक्षेवरही आमचा भर, पवारांच्या सरकारवरील टीकेला अजितदादांचं उत्तर। धनगर समाजाच्या एसटीतून आरक्षण मागण्याचा हट्ट योग्य नाही, समिती नेमताना आमच्या लोकांना विश्वासात घेतलं पाहिजे, नरहरी झिरवाळांची प्रतिक्रिया। मराठा ओबीसी समाजात वाद लावण्याचं काम भुजबळांचं, मनोज जरांगे पाटलांची भुजबळांवर टीका। तर एसटीतून धनगर समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, जरांगे पाटलांची प्रतिक्रिया। मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसणार। आज मध्यरात्रीपासून जरांगेंचं आमरण उपोषण, सगळे सोयरेच्या मागणीवरून जरांगे ठाम। आमच्या मागण्यांची अंमलबजावणी करा, सरकारला ही शेवटची संधी, फडणवीसांनी अडवणूक करू नये, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा। अजितदादांकडून फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बाप्पाचं दर्शन। अजित पवारांआधी काँग्रेस आमदार अमीर पटेलही सागर बंगल्यावर दाखल, राजकीय चर्चांना उधाण। मी काँग्रेसमध्येच आहे आणि काँग्रेसमध्येच राहणार, फडणवीसांच्या भेटीनंतर काँग्रेस आमदार अमीर पटेलांकडून स्पष्ट। विधानसभेसाठी काँग्रेसकडे इच्छुकांचे तब्बल 1633 अर्ज। सत्ताधारी पक्षातील सदस्यही काँग्रेसच्या तिकिटावर लढवण्यासाठी इच्छुक असल्याची सूत्रांची माहिती। मला गुलाबी होण्याची गरज नाही, माझ्या कपड्याचा रंग पांढरा, शिंदेंची प्रतिक्रिया। तर मुख्यमंत्री म्हणतात ते योग्यच, पांढरा रंग सगळ्यात चांगला, अजितदादांची प्रतिक्रिया।